सोने में कोई एक चुना पड़े तो यह मिट्टी हमारी होगी। अगर इस मिट्टी और सोने में कोई एक चुना पड़े तो यह मिट्टी हमारी होगी। बेशक दुनिया भर की दौलत तुम्हारी होगी। अगर इस वतन की खातिर नसीब से मौत आई तो वो मौत भी तुम्हारी पूरी जिंदगी से प्यारी होगी। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम ज्याच्यामुळे मला स्वातंत्र्याचा आनंद, अनुभव व अनुमती प्रत्येक सेकंदाला मिळते त्या असंख्य स्वातंत्र्य योद्धांना मी वंदन करते। इथे उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक थोर नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले। महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने लोकांना एकत्र आणले। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन करत भारतीय राष्ट्रीय सैन्य तयार केले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत फाशी स्वीकारली। झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यासारख्या असंख्य देशभक्तांनी अपाय त्याग केला। आज आपला भारत विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण, आरोग्य, सैन्य आणि अंतराळ या संशोधनामध्ये खूप पुढे गेला आहे। परंतु आजही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत। गरिबी, अशिक्षा, बेरोजगारी, प्रदूषण आणि महिला अत्याचार यावर उपाय शोधणे आपले कर्तव्य आहे। आपण सर्वांनी शिक्षण घेऊन चालले नागरिक होणे हे गरजेचे आहे, कारण शिकलेले, सजग आणि प्रामाणिक जनता म्हणजे खऱ्या अर्थाने देशाची खरी संपत्ती। तूफानों से जो टकराए वही असली सिपाही, तूफानों से जो टकराए वही असली सिपाही, भारत माँ की आन बचाए वही तो सच्चा भाई है, वही तो सच्चा भाई है। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत।